आपल्या आजी आजोबांच्या पिढीकडे पाहिलं की एक प्रश्न हमखास पडतो नाही का, की त्या काळी कुठलेही फॅन्सी शॅम्पू किंवा कंडिशनर नसताना त्यांचे केस इतके लांब, दाट आणि चमकदार कसे काय असायचे. यामागे खरं तर एक साधं, सोपं, नैसर्गिक रहस्य दडलेलं आहे. चला, आज तेच रहस्य उलगडून पाहूया. बघा, एकीकडे आहेत पूर्वीच्या पिढीचे नैसर्गिकरित्या निरोगी केस आणि दुसरीकडे आहे आजची परिस्थिती, कोंडा, केस गळणं आणि डोक्यात सतत येणारी खाज. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय, नाही का? पण मग हा बदल नेमका का घडलाय? चला समजून घेऊया. या सगळ्या समस्यांमध्ये ना, एक समस्या तर इतकी कॉमन आहे की विचारूच नका, आणि ती म्हणजे कोंडा. वरवर पाहता ही एक छोटीशी गोष्ट वाटेल, पण ती आपला आत्मविश्वास कमी करते आणि केसांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते. खरं तर हे आजच्या काळातलं एक मोठं आव्हानच बनले आहे. पण मग प्रश्न हा आहे की ही त्रासदायक समस्या येते तरी कुठून? खरंच फक्त त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होतं की यामागे काहीतरी वेगळीच कारणं दडलेली आहेत? बघा, आजच्या धावपळीच्या आयुष्यात याची कारणं खूप आहेत. तणाव आहे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बाहेरची धूळ, प्रदूषण, या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या टाळूवर म्हणजे स्काल्पवर होतो. ती कोरडी पडते आणि तिथे हळूहळू बुरशीची वाढ सुरू होते, जे कोंड्याचं मूळ कारण आहे. आणि मग काय होतं? सततची खाज सुटते, टाळूची आग होते आणि सगळ्यात वाईट म्हणजे केस गळायला लागतात. हे एक दुष्टचक्र आहे जे थांबायलाच हवं. पण थांबा, घाबरून जाऊ नका. या सगळ्यावर एक अगदी साधा, सोपा आणि आपल्या घरातच पिढ्यानपिढ्या वापरला जाणारा एक उपाय आहे, आणि तो म्हणजे कडुलिंबाचं पाणी. पण कडुलिंबच का? कारण त्याच्यात ना अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर तो कोंड्याला कारणीभूत असलेल्या बुरशी आणि जीवाणूंना मुळापासूनच संपवतो. म्हणजे हा वरवरचा उपाय नाहीये, तर थेट मुळावर काम करतो. चला तर मग आता बघूया हे जादुई पाणी बनवायचं कसं आणि वापरायचं कसं. यासाठी आपल्याला काही खूप साहित्य लागणार नाहीये. फक्त एकच गोष्ट हवी आहे, ताजी, हिरवीगार कडुलिंबाची पानं. हो, खूप जास्त नाही, साधारण 15 ते 20 पानं एका वेळेसाठी पुरे होतात. पद्धत तर इतकी सोपी आहे ना. लक्ष द्या, आधी काय करायचं, पानं स्वच्छ धुवून घ्यायची. मग 2 ग्लास पाण्यात ती चांगली उकळवायची. पाणी असं हिरवट दिसायला लागलं की गॅस बंद करा. आता ते पाणी थोडं कोमट होऊ द्या. मग आधी आपले केस साध्या पाण्याने धुवा आणि सगळ्यात शेवटी या कडुलिंबाच्या पाण्याने टाळूवर छान मसाज करत केस धुवून टाका. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे केल्यावर लगेचच शॅम्पू किंवा साबण लावायचा नाहीये. त्या कडुलिंबाच्या अर्काला आपलं काम करू द्या. ते खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वोत्तम परिणामांसाठी काय करायचं? तर हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा 2दा करा. सकाळी केला तर दिवसभर टाळूला एकदम फ्रेश वाटेल. आणि जर कोंड्याचा त्रास खूप जुना असेल तर महिनाभर तरी नियमितपणे करून बघा. फरक नक्की जाणवेल. आता हे तर झालं वापराबद्दल, पण याचे फायदे फक्त कोंडा घालवण्यापुरते मर्यादित नाहीत. याचा पहिला फायदा म्हणजे तो बुरशी नष्ट करतो, ज्यामुळे कोंडा कमी होतो. टाळूची खाज आणि जळजळ तर थांबतेच, पण त्यामुळे केस गळणंही कमी होतं आणि केसांची नवीन वाढ चांगली होते. इतकंच नाही, केस एकदम मऊ आणि चमकदार होतात. पण मग मनात एक प्रश्न येतोच, बाजारात एवढे मोठमोठे ब्रँड्स उपलब्ध असताना हा नैसर्गिक उपायच का निवडायचा? उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. बघा, एका बाजूला आहे आपला कडुलिंबाचा उपाय, जो पूर्णपणे नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ फुकट आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत बाजारातले शॅम्पू, ज्यात केमिकल्स असतात, जे महागडे असतात आणि कधीकधी तर ते केसांना फायदा देण्याऐवजी नुकसानच करतात. म्हणजेच काय, तर आठवड्यातली फक्त काही मिनिटं या सोप्या पद्धतीसाठी दिली तर आपले केस कोंडामुक्त, मऊ आणि दाट होऊ शकतात. आता निर्णय सोपा आहे, नाही का? महागड्या रासायनिक उत्पादनांकडे जायचं की निसर्गाने दिलेल्या या सोप्या, प्रभावी उपायाला एक संधी देऊन बघायची.